मंडळी नमस्कार. मी प्रवीण उकीर कार्यात तायडे. उकीर उकीर उकीरच निरा मी एक 3-4 महिन्यापासून जो सब्जेक्ट टाकलाय त्या प्रत्येक सब्जेक्टचा दुसऱ्या सब्जेक्ट सोबत टोटलच्या टोटल संबंध आहे. आज ते जगजाहीर झालाय. तर मी सुरुवात केली होती काही दिवसाच्या आधी की बनावट बँकेचे अकाउंट काढून त्यातून करोडो रुपयाचा व्यवहार होत असल्याच्या मी बातम्या केल्या. त्याच्यावर मग या ठिकाणचे जे पोलीस अधीक्षक साहेब आहेत निकेतन कदम साहेबांना लय मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात म्यूल अकाउंट म्हणतात, म्यूल अकाउंटचा लय मोठा भांडेफोड आपल्याला काय तर दूर लोक संबंध या गोष्टीचा. त्याच्यानंतर परतवाडा शहरातही आतापर्यंत 50 ते 55 60च्या आसपास म्यूल अकाउंटची नोंद झाली आहे. पण ते जे आका आहेत ते आका आता लवकरच त्याचा पकडायचा येणार आहे. मतलब मोका म्हणजे हे मोठं जे जाळं आहे त्याच्यावर आता कारवाई होणार आहे. त्याच्यानंतर मी 7-8 दिवसाच्या आधी म्हणजे मागच्या आठवड्यात एक बातमी टाकली होती की NTL ॲपच्या माध्यमातून लोकांना लय मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. दर महिन्याला त्याच्या पैशाचं विड्रॉल होत होतं. पण मागच्या आठवड्यात जसा गावरान 90वाल्याने आले काय करावं लागते रे बाबा, लोक कमावतात तर कमवू द्या ना. आपला डायलॉग भल्ला झाला भाऊ एक, जब तक गधे है तब तक सुधे पोट भरेंगे. ज्या एजंट लोकांनी एवढे रुपये कमावले की ते असं वाटलं की अब हम यहाँ के आहे सिकंदर. काय गाणं आहे ते आपल्याला गाणे कायचे येतात हो. तर एजंटच्या माध्यमातून यात लाखो रुपयाची म्हणजे लोकांचे पैसे गुंतवले लोकांनी त्यात टाकल्यात. आता जे एजंट आहेत की नाही हे आता कोण्या स्तरावर जातील, कारण लोकांचा पैसा आहे भाऊ, लोक मेहनत करू पैसा जमावतात. त्याच्याने सध्या एजंट लोकांनी विचार पडला की काय करा, काहीच नका करू, पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठंडार साहेबाला शरण जा, साहेब शरण आलो तुम्हाला, मला मार्ग दाखवा, नाही तर लोक तुम्हाला भर रस्त्यात मारतील. कारण लोकांचा घामाचा पैसा या एजंट लोकांनी एवढे पैसे कमावले की अरे बापरे, ते सूट बूट टायकोट काढून कार्यक्रम त्याचे होत होते. आणि त्या कार्यक्रमात तो एखादा मोटिवेशनल स्पीकर येत होता आणि तेच आपलं यू आर डुईंग पैसा गोईंग झाला विषय. सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला बनावट अकाउंट आणि दुसऱ्या बाजून सांगितलं NTLच्या माध्यमातून झालेला अनधिकृत व्यवहार ॲपच्या माध्यमातून लोकांचे करोडो रुपये ओम भट सहा चुन्याचं चंदन लागलाय. माझोळ काही NTLच्या ज्या लोकांना काही पैसे गुंतवले याच्यातले काही व्हॉट्सअप ग्रुपचे कॉन्टॅक्ट म्हणजे नंबर जे सध्या तुमच्या स्क्रीनवर दिसून आले, हे नंबर भारतीय नाहीत. भारताच्या कोणत्याही माणसाच्या मोबाईलची सुरुवात +91 होते. याच्यात असणारे हे ॲडमिन दुसऱ्या देशात बसून त्यानं भारतातला, अरे तुमच्या ऐकून एजंट लोक सांगतो ना, तुम्ही रक्ताचं पाणी करून जरी वाहिलं की नाही तर आता तुमचा पैसा येणे नाही. कारण हे एजंट लोक हे भारतीयच आहेत, हे दुसऱ्या देशात बसून येणं. त्याच्यानंतर एक ऑब्झर्व गोष्ट करा की कोणत्याही प्रकारचं ॲप्स जे ॲप्लिकेशन असते हे गुगलच्या प्ले स्टोअरवर असते. याची तुम्हाला APK लिंक आली, APK लिंक येऊन हे तुम्ही डाउनलोड केलं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःची फसवणूक. मी आपल्याला काय बोलतो खराब शब्द कसा आपला कार्यक्रम बाया माणसं सारच पाहतात. तुम्ही स्वतःच्या हातानं तुमची स्वतःची फसवणूक केली. तुमच्या स्क्रीनवर मी पहिल्यांदा दाखवले की याच्यात असणारे ॲडमिन लोक कोण्या ठिकाणचे आहेत, हे भारतातलेच आहेत. आणि मले हे आता जराशी भीती वाटून आली की यात प्रत्येक वेळेस जो ट्रान्झॅक्शन शीट होत होती हे बदलत जात होती. आणि मी सुरुवातीला सांगितलं बनावट अकाउंट, अनधिकृत बँकेचे अकाउंट म्हणजे गोरगरीब लोक पाहायचे, त्याचे बँकेचे अकाउंट काढायचे, त्याला महिन्याचे 4-5 हजार रुपये द्यायचे. त्यात तो पैसा वरता झाला काय, त्या बँकेच्या अकाउंटच्या माध्यमातून त्याचा व्यवहार झाला काय, याचा आता जे तपास यंत्रणा आहे हे नक्की आपला व्हिडिओ पडल्यावर शोध घेतील. पहा कोणती गोष्ट मी सुरुवातीला 2-2.5 महिन्याच्या आधी चालू केली ती आणि त्या गोष्टीचा संबंध कुठे आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जरासा बुद्धिमान लोकांसाठीचा व्हिडिओ आहे. हा काही आपला चुटूर आता ज्या घडीची ब्रेकिंग न्यूज, बायकोनं नवऱ्याला मारलं आणि नवरा भल रस्त्यानं पाहायला, हे ब्रेकिंग न्यूज नाही आहे. हा बुद्धिमान लोकांच्या बुद्धिमत्तेला चॅलेंज देणारा व्हिडिओ आहे. आता मी पत्रकार आहो, पण मी 100% पत्रकार आहो, मी कोणाचीच कॉपी करत नाही. आणि आपला कंटेंट हा आपलाच कंटेंट आहे. दुसऱ्याचा कंटेंट बघून मी कधीच बातमीची सुरुवातही करत नाही. अनधिकृत बँकेच्या अकाउंटच्या माध्यमातून झालेल्या व्यवहार आणि दुसऱ्या बाजूनं ॲपच्या माध्यमातून झालेला व्यवहार याचा काही परस्पर संबंध आहे काय. कारण मला ज्या पद्धतीची भीती आहे की परतवाडा अमरावती जिल्ह्यातून जे अनधिकृत अकाउंट काढले गेले त्यातले मोठ्या प्रमाणात 300 ते 400 500 अकाउंट हे ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांना विकल्या गेल्याची भीतीही मी सुरुवातीला व्यक्त केली होती. आणि त्याचा हा डबल म्हणजे आपल्याच गावच्या माणसाचं अकाउंट, आपल्याच गावच्या माणसाचे पैसे आणि आपल्याला लागलेला चुना.
आणि डबल डबल चालू आहे म्हटलं पुन्हा. हा एकूण आर्थिक व्यवहाराचा मी तुम्हाला व्हिडिओ समजून सांगितला. आपला तो शब्द आपला नळला सोकला होता आणि त्यात खोकला येऊन राहिला, काऊन येऊन राहिला तुम्हाला माहिती आहे, बंद झाली म्हणते ते आता. तर तो खोकल्याची औषधे आपल्याला जशी पाहिजे तशी भेटत नसल्यानं सध्या मला काय करावं लागते, महाका बापाचं गठोळ चाललं. जे काय चाललं ते तुमच्याच बापाचं चाललं आणि तुमच्या घामात चाललं. तुमच्या घामाचा एकही रुपया तुम्ही एजंटले दिला असेल तर सोडू नका, कारण तुमच्या पैशावर त्या एजंटनं भल्ली मौज मस्ती केली आहे. मोठे मोठे कार्यक्रम केले आहेत, चिखलदऱ्यातही कार्यक्रम झाले आहेत. अरे बापरे. आणि त्या सुंदर सुंदर चेहरे पुढे आणून लोकांना कन्व्हेन्शन काय ते काय त्याला मराठी भाषेत लोकांना समजून त्याचा पैसा तुम्ही गुंतवला आणि तो पैसा आता डुबलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तुम्ही काय लिहायचं लिहा. मला काय करावं लागते, आपलं काम आहे झालेल्या घटनेची कोणती बातमी की त्याचं विस्तृत वर्णन करणं. म्हणून डबल एकदा सांगतो की बनावट अकाउंटच्या माध्यमातून जे बनावट अकाउंट काढले होते लोकांच्या नावाची, त्याच्यात झालेला हा व्यवहार याचा काही परस्पर संबंध आहे काय माहीत बाबा. पण परतवाडा अचलपूर शहरात जवळपास माहितीनुसार 10 कोटी रुपयाच्या वर पैसा लोकांचा डुबला आहे. 10 कोटी रुपये कायले म्हणतात, आणि याले सर्वस्वी कारणीभूत आहेत तुम्हाला लालूच देणारे एजंट. काही काही जणांना पैसे दिले, नाही तर लोक बोलले खराब आहेत, लोक पैसे सोडत नाहीत. त्या एजंटनं काही लोकांना आपल्याजवळ हे इकून ते इकून पैसे दिल्यात. पण गोरगरीब जनतेचं काय, तुमच्यावर झालेला अन्यायाला वाचा जर पडत असेल तर त्या एजंटच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी करा आणि त्या एजंटच्या नावावर SP ऑफिसला गेलते म्हणते काही जण भेटायला ते, पण SP साहेबांनी सांगितलं की करतो म्हणते चौकशी. आता हे कोण्या तोंडानं लोकांचे पैसे डुबवलेलेच, कारण मी तुम्हाला दिले तुम्ही तिसऱ्याला दिले, पण मी तर पैसे तुम्हालाच दिले ना. तर याच्यात एजंटवर कोणती कारवाई होते आणि त्या कंपनीतून तुम्हाला रुपयाही वापस भेटणार नाही. तुम्हाला जर एवढे पैसे वापस पाहिजे असतील तर एवढे पैसे डबल भरा, नंतर तुम्हाला पैसे देतो. काही सुरुवातीला लालू डबल दाखवलं जाईल आणि डबल त्या लालूसीत काही लालची लोक फसून आपलं आर्थिक नुकसान करून चुन्याचं चंदन चुचुक्कन लावतील. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, आणि आपला प्रयत्न असते की आपला व्हिडिओ ऐकताना लोक बोर होऊ नये म्हणून कसं आहे थोडंसं व्यंगात्मक, रंगात्मक आणि ढंगात्मक कार्यक्रम करून गावरान 90 कोणती गोष्ट प्रेझेंट कर. लोक लय कीर आहेत ना बाबा झालेले, लोक लय कीर झाल्यात. तर लोकांच्या मनोरंजनाच्या शब्दशैलीत का होईना लोकांच्या डोसक्यापर्यंत एखादा विचार आणायचा हे काम गावरान 90चा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. लगे काही जण शिव्या देतात मला, त्याच्यावर काही फरक पडत नाही. कसं आहे आपण चांगलं काम करून आलो, कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी आपला प्रयत्न कसा चालू आहे. मतलब व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्स करा. काय करायचे ते कॉमेंट्स करा. आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात पैसे भट स्वाहा झालेले आहेत आणि त्याला चुन्याचं चंदन लागलेलं आहे. यू आर डोईंग करता करता याचा पैसा गोईंग झालेला आहे. निरोप घेतो, पुढच्या वेळेस नवीन सब्जेक्ट. अजून ते राहिलंच आपलं अर्ध्या पैशात पुऱ्या गोष्टी. अरे बापरे, त्याचे तर मोठे मोठे प्रकरण आले. काही जणांनी JCB घेतल्या, हे घेतलं ते घेतलं, त्याचाही लय मोठा भंडाफोड लवकरच गावरान 90वर.